11:30 दुपारी जर घटना घडायला लागल्या तर आता हा न्याय न्यायचा कुठं? आणि काय सरकार करतंय म्हणले इथून पुढे आता एकही बळी जाऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री आले, वनमंत्री आले, काय केलं? काय नाही, बोलाची कडीन बोलाचा भात. नागपूरच्या अधिवेशनामध्ये तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याचा सदृश्य कपडे परिधान करून फरक काय पडला? परिसरामध्ये फरक काहीच नाही पडला. त्यांनी त्यांचे लक्ष वेधलं, भावना तिक्त व्यक्त केल्या. सरकारने काय त्याच्यातून घेतलं? सरकारने काय उपाययोजना केल्या? झिरो. त्यांनी त्यांचं काम केलं विधानमंडळात मांडायचं, पण त्याचा रिपोर्ट काय? आमदारांनी त्याचा रिपोर्ट कार्ड काय? झिरो. परंतु काहीच उपयोग नाही. उपाययोजना आता नजीकच्या भविष्याकाळात लवकर केल्या पाहिजेत, नाहीतर हा जे आजची जी घटना माऊली, खरंच मगाशी मी फोटो बघितला, खूप वाईट आहे. आम्ही स्वतः पाहिले ते फोटो. रायगडवरून एक कुटुंब आपल्याकडे पोट भरण्यासाठी येतं. आपल्या शिवजन्मभूमीत हे घडलं, हेच थोडस हृदयद्रावक आहे. सरकारचे सहयोगी सदस्यांना लक्ष वेधण्यासाठी बिबट्याचे सदृश्य कपडे परिधान करावे लागतात. ठीक आहे ना, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. ती चूक का बरोबर हा नंतरचा शोधाचा विषय आहे. त्यांनी त्यांचं काम केले, ते चूकही असेल, ते बरोबरही असेल, त्यांनी त्यांचं काम केले.